नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. आता याच्यावरून समजलंच असेल की आता मी हे काय करणार आहे. आता हे तांदूळ आहेत आणि ते 4 दिवस पाण्यात भिजत ठेवले होते मी, म्हणजे भिजू घातले होते पाण्यामध्ये. आणि 4 दिवसाच्या नंतर आता उपसून घेतलेत आणि परत एकदा स्वच्छ पाण्यानं धुतलेत मी. आणि मग असे नंतर फॅनखाली वाळू घातलेत. आता हे तांदूळ उन्हाला वाळू घालायचे नाहीत, म्हणजे आम्ही घालत नाहीत कारण यामुळे पापडं मोडतात. आता यावरून समजलंच असेल की आता उन्हाळी वाळवणाची मी तयारी सुरू केली आहे. आता एक 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 करत असे सगळे उन्हाळ्यात जे आपण वाळवण करता, पापड, कुरडई, मग चिप्स वगैरे, ते सगळं काही मी आता करून घेणार आहे. मग छान असे ते तांदूळ वाळले, जास्तही वाळू द्यायचे नाहीत कारण निघतात हे, कारण 4 दिवस आपण ते पाण्यात ठेवलेले असतात. मग ते गिरणी वाटत दळून घेतले. आणि आता हा दुसरा दिवस आहे. तर बघा, आता हे सकाळचं सुंदर असं वातावरण आहे. थोडीफार आता सूर्य मस्त वर आला होता, त्याची ती किरणंही छान पडली होती. थोडंसं सकाळी सकाळी करायला घेतलं म्हणजे आपलं पटकन आवरते. आणि मग नंतर उन्हामध्ये आता पापड ते टाकणं म्हणलं की खूप मग त्रास होते उन्हाचा, त्यामुळंच लवकरच करायला घेतले होते मी हे पापड. तरी थोडंफार ऊन झालंच होतं, कारण जरा जास्त होते पापड करायचे. आत्ता हे पातेलं असं का म्हणसा, कारण त्याच्यावरती तेवढी मोठी प्लेट नाही आहे, म्हणून दुसरं एक पातेलं ते परफेक्ट बसत होतं म्हणून ठेवलं आहे मी. आणि नंतर आता हे थोडे जे आपण तांदळाचं पीठ करून घेतलं होतं ते असं थोडा वेळ पाण्यामध्ये भिजत ठेवायचं, म्हणजे इकडं आदन येईपर्यंत. आणि आता इथं लेकरांचा खेळ चालू होता, तर मी असलं की त्यांना मग सोबत खेळत असतात, पण त्यांनी एवढा काही त्रास दिला नाही. माझ्या साईने तर मला खूप मदत केली, म्हणजे वर पायऱ्यांवर म्हणजे गच्चीवर पापडं करत होतात आम्ही. तिथं चूल आहे, मला तिथं ये जा खूप झाली खालीवर, तर त्यानं मला हे करण्यासाठी खूप मदत केली. कारण हमखास काहीतरी विसरते आपलं खाली, किती आठवणीनं आणलं तरी. मग ते सगळं आणून देण्यासाठीच मला खूप त्याची मदत झाली. आणि आज सुट्टीचा दिवस होता, त्यामुळं तो घरी होता. नंतर मग मी जे ते बॅटर करून घेतलं होतं, म्हणजे पाणी टाकलं होतं त्या पिठामध्ये, ते आता ते यामध्ये ओतून घेतलं. आदन आलं होतं छान, चांगली उकळी येऊ द्यायची आपल्याला पाण्याला. मग नंतर त्यामध्ये टाकलं की मिक्स करून घेतलं व्यवस्थित. आता याची हीच मेन प्रोसेस आहे की याला सारखं हलवत राहावं लागतं. आणि मग आता चवीपुरतं मीठ टाकून घेतलं. थोडंसं तांदळाच्या पापडाला मीठ जरा जास्त टाकायचं, म्हणजे आपण नेहमी जसं खातं त्यापेक्षा थोडंसं जास्त, कारण पुन्हा मग पाणी टाकून हे पापड काढायचे असतात, मग त्या पाण्यामध्ये मीठ जाते त्यामुळं. आणि मग नंतर आता लागेल त्यानुसार मीठ टाकून घेतलं. आणि असंही चाखून बघणारच आहे मी, कारण हे काही रोज रोज करायचं नाही, की पुन्हा यात मीठ टाकू शकाल आपण भाजीसारखं, असंही काही नाही, म्हणजे पापड टाकल्याच्या नंतर. त्यामुळे चाखून बघितलं आणि नंतर मीठ टाकलं की सोपं पडते आणि खायलाही टेस्ट लागते. मग एवढी मेहनत करून आळणी म्हणलं की ते खावं वाटत नाही पापडं. थोडेसे तोंडभर झाले की मस्त लागतात. आणि तळून खाण्यापेक्षा आता हे आमच्या इथे सगळ्यांना भाजून खायला आवडतात. म्हणजे इलेक्ट्रिक शेगडी आहे, त्यावरती भाजता येते आणि मस्त लागतात हे पापड. त्यामुळे जरा जास्तीचेच करते मी, म्हणजे तेलकट ही एकतर म्हणलं की कोणी खात नाही तेवढं असं काही, पण मग असं भाजून म्हणलं की सगळे आवडीनं खातात. त्याबरोबर शेंगदाणे म्हणलं की आणखी छान. मग नंतर आता ह्याला असं त्यामध्ये तीळ टाकले थोडेसे. आता जिरे टाकायचे आपल्या आवडीनुसार, पण मी स्किप करते कारण थोडेसे लालसर होतात पापड हे. तिळानेच थोडासा लालसर कलर येतो याला. मग जिरे म्हणलं की जरा जास्तच लाल होतात त्यामुळं. पण ज्वारीचे ते पापड केल्याच्यानंतर मात्र आम्ही आज जिरे टाकतो, कारण खूप खमंग लागतात. आणि थोडेसे ते काळवट होतात ज्वारीचे पापड, किती आपण स्वच्छ धुवून सडून ज्वारी जरी घेतली तरी. म्हणून मग त्यामध्ये आता ते मिक्स होऊन जाते, म्हणून तांदळाचे पापड म्हणले की पांढऱ्या शुभ्र छान लागतात, म्हणजे वाटतात दिसायला तरी. त्यानंतर आता ह्या ज्या कोऱ्या साड्या होत्या त्या घेतल्या होत्या. मग त्यामध्येच कसं त्याची लेस वगैरे बाजूची काढून घेतली त्या साड्यांची, कारण खडी असते साड्यांना म्हणून. आणि मग अशी जी आपण साडी पाण्यामध्ये भिजवून घेतली होती, ओलीच साडी अशी आतरायची, म्हणजे कसं ती खाली चिकटून राहते यासाठी. मी म्हणलं ना, साईने मला खूप मदत केली या कामामध्ये. आताही त्यानंच पकडला आहे. मग आता अशी छोटे छोटे कामं करायला त्याला खरंच खूप आवडते. आता ते आपलं इकडं माझा चीक शिजून झाला होता. मग नंतर असं पातळच ठेवता आम्ही चीक, म्हणजे टाकायला पटपट हे होते आणि पापड एकदम पातळ होतात. थोडंफार काढताना परेशानी होते, पण आता काही करायचं म्हणलंच तर आपल्याला वेळ तर द्यावाच लागेल.
आणि मग जरा जास्त वेळ लागते. इकडं बघा हिचं कसं चालू आहे, मध्ये मध्ये मी करणार म्हणून. लेकरांना असं काही म्हणलं की खूप उत्सुकता असते की असं मी करणार आहे म्हणून. थोडा वेळ ते करतात पण पुन्हा कंटाळून जातात. त्यानंतर मग असे आता हे पापड टाकून घेतलेत मी साडीवरती. आता धोतरावर टाकायची पण आमच्याकडे धोतर नव्हतं बी, आहे ते खूपच हे होऊन गेले आणि मग ते काढताना फाटत होतं. त्यामुळं आता वरच्यावर हे असलीच फॅशन निघणार आहे. पण काही केलं तरी मी प्लास्टिकच्या किंवा मग कॅरी बॅगच्या ह्याच्यावर टाकत नाही शक्यतो तांदळाचे तरी पापड, कारण याला ऑप्शन आहे आपल्याला पाण्यामध्ये असं भिजवून पुन्हा मग हे निघतात चांगले म्हणून तर सगळे पापड करून घेतले. आता तेवढ्या पातेल्यामध्ये हे पूर्ण असे साडीभर पापड झाले. तर म्हणजे एक आता छान असा मोठा आपला 2 ते 3 पायल्याचा डब्बा भरून वाळून मी असे एवढे पापड झाले ते. आता याचं मेन काम आहे ते म्हणजे याच्यावर पाणी टाकून काढणं. यालाच भरपूर वेळ लागतो मला तर. हे चीक शिजवणं पुन्हा मग परत त्या साडीवर टाकणं यापेक्षा ते पाणी टाकून काढायचाच खूप कंटाळा येतो या पापडायचा. पण काय करणार, करावंच लागते शेवटी. आणि मग नंतर आता हा दुसरा दिवस आहे म्हणजे पापड टाकल्याच्या नंतरचा. मग त्या दिवशी आता हे असं सगळं ती साडी म्हणजे रात्री झाकून ठेवली होती. आता वरतीच होती ही साडी, खाली काय आली नाही कारण मोडताल म्हणून पापड. नंतर मग हे असं पाणी टाकून घेतलं त्यावरती. आधी थोडंसं भिजून घ्यायचं म्हणजे हे लवकर आपले पापड निघतात त्यामुळं. आणि जे लाटून करतात त्यापेक्षा मला तर हीच सोपी पद्धत वाटते. आता लाटून वगैरे काही मी करत नाही कारण एवढा वेळही राहत नाही. आणि मग लेकरं बाळं म्हणलं की आपली खूपच घाई गडबड होते कामाची. त्यामुळं नंतर मग हे पापड असे हे करून काढून घेतलेत मी. पाहिलं असं थोडंसं साडीला त्या ओलं केलं की लवकर निघतात. आणि मस्त आता सकाळचंच वातावरण आहे, हे दुसऱ्या दिवशीचं आहे म्हणजे पापड घातलेल्याच्या दुसऱ्या दिवशीचं. आणि मग सगळे पापड असे करून काढून घेतले. आणि आता 2 दिवस आपल्याला चांगले कडकडीत उन्हामध्ये ठेवायच्यात म्हणजे वाळल्या जातात चांगले. आता मी पुढं दाखवलेच थोडेसे म्हणजे तळून पाहिले त्या दिवशीच, पण ते काही एवढे जमले नाही. खूप तेल धरत होते. छान कडकड वाळले की ते तेल धरत नाही. इथे सकाळचं वातावरण खूपच छान झालं होतं तर पहा. आणि मग नंतर आता हे असे वाळू घातले सगळे पापड इथे मी. आता हे दुपारी आले होते थोडंसं चेक करण्यासाठी, पण थोडं ऊन होतं. आत्ताच झाकून काय ठेवू नये म्हणलं, पुन्हा नंतरच ठेवावं कारण आता आणखी थोडेसे वाळू द्या आणि दुसऱ्या दिवशी परत ठेवायचे होते. चला तर मग व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.